आणि आपण आलोय थेट देवकुंडी ना. आम्ही कुकिंग करायला आलेलो. खूप मोठा प्लॅन होता आजचा आमचा. हे बघा सगळं सामान वगैरे. आता चिकनला चिऱ्या मारत आहे मस्त बिगी मॅरिनेशनसाठी. अतिशय सुंदर नजारा आणि यो कामनशी आणलेला 30 रुपयाचा मक्का. अहो शपथ मोठं मोठं मासंद्र गाईज पाहू शकताय. झालेला आहे इकडं मस्तपैकी माझा पास्ता रेडी झालेला आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपण आलोय थेट देवकुंडी. देवकुंडी रिव्हर म्हणजे देवकुंडी नदी. इथं विषय असा झालाय का देवकुंडी वॉटरफॉल म्हणून फॉर्मला गेले आमचे देवकुंडी रिव्हर. पाऊस पण चालूच आहे यो बघा कसा. आणि यो नदीचा पाणी पण वाढलेला आहे थोडाफार. यो शेतांचा पाणी येते तो पाऊस पडल्यामुळे ना. आम्ही कुकिंग करायला आलेलो. खूप मोठा प्लॅन होता आजचा आमचा. हे बघा सगळं सामान वगैरे. पण आता थोडक्यामध्येच सगळं होणार आहे. आणि इकडे हे बघा नॉनव्हेजवाली गँग मस्त चिकन आणलेलं आहे त्यांनी. यो बघा चिकन. आणि व्ह्यू चेक करू शकताय एकदम सुंदर असा. आमचा एक पार्टनर अजून येतोय आणि एक पार्टनर कमी झाला आमचा. आता काय तुम्हाला सांगू, आमचा टायमिंगमध्ये थोडी गडबडी झाली त्याच्यामुळे आता तो एक कॅन्सल झाला आहे. हे बघा एकदम साफसूप धुवायला लावलं आहे एकदम मस्तपैकी. आणि नदीला प्रेशर बघा कसा एकदम खतरनाकवाला आहे तो बघा पुढे. आणि लास्ट टाइम पण आपण आलेलो, आपण तिकडे गेलतो पोहायला. आजचा इकडेच प्लॅन आहे. इथेच मस्त पार्टी करणार आहोत आपण. जंगल में पार्टी देवकुंडी रिव्हर में. गाईज मास्टर शेफ गौरव हाडल आता चिकनला चिऱ्या मारत आहे मस्त बिगी मॅरिनेशनसाठी. हो हो अजून मार उलट्या पालट्या. हा मसाला घुसला पाहिजे भाई आतमध्ये मसाला. आमचा पार्टनर अजूनपर्यंत येत नाही. काय करते काय माहित. लायटर आणायला गेलाय. आला नाव काढतात पार्टनर आला तो बघा आमचा. कारबाला आता मटेरियल काढायला लावलेला आहे. यो मसाला कापतो खालचा. हा सुहाना चिकन तंदुरी मिक्स मसाला. आता बघा कसं काम 25 होईल इकडं. सगळा टाकून दे, सगळा टाक बाई. साधा काम आहे का. वास आला बघ कसा दणक्यास. यो बघा कसा मसाला. आता गाई चिली फ्लेक्स एनी ऑर्गेनो. और यहाँ पे ये देखो पेरी पेरी मसाला. रंगत तो आई है, अभी तो मिक्स करना बाकी है. और ये देखो आला लहसुन पेस्ट सबसे बेस्ट. और आधा नींबू जाएगा अभी उसके अंदर. अभी इसको मिक्स करने का है भाई. मिक्स कर. भाग से इधर इंसान लाया हम लोग ने मिक्स करने के लिए. भाई प्रॉपर मिक्स झाला पाहिजे. उलटा पालटा सगळा भाई. रंगत देखो रंगत. असं वाटतंय तर गौरव आता कच्चाच खाल असाच खाल्यो. मिनी तर काय भाई सोडून दिलाय हे सगळा. मिनी ब्रेक घेतलाय सध्या याच्यापासून. भाई काय सांगायचं आहे, या गौरवनी चिऱ्या बरोबर नव्हत्या मारलेल्या मागच्या साईडला. यो युगांडाशी आलाय वाटतं. अरे नीट मार, हातबीत कापू नका कोणचा. तसा नाही रे बाबा. इकडे सुरी आला बोलतो ना भाई चिऱ्या. गाईस दही मेन आयटमच विसरलो आम्ही. दही चिरचिराट बस झाली एवढी. अभी जो रंगत आएगी ना इनके पेट में भी दुखेगा नहीं. वो तीखा होएगा तो भी वो दही मैनेज कर देगा उन सबको. भाई आपला कचरा टाक भाई याच्यान. हा एकत्र केला आम्ही. तर घाण तुम्हाला दिसणार नाही इथं अजिबात. आम्ही जाताना व्हिडिओ दाखवू तुम्हाला शेवटला काय इथे. आता आम्ही झाकून ठेवतो मॅरिनेशन. ठेव र. आता मॅरिनेशन होईल तोपर्यंत आम्ही दुसरा आयटम आणलाय तो खाऊ. फ्रीज मध्ये ठेव. तिथं ठेव फ्रीज मध्ये. उचल 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 फ्रीज मध्ये ठेव तिथं. इथं हा यो फ्रीज मध्ये ठेव इथं. अतिशय सुंदर नजारा. आणि यो कामनशी आणलेला 30 रुपयाचा मक्का. एवढूसा मक्का 30 रुपयाला भेटते. आता काय बोलायचा. देशान पहिला तिकडं कामाला लावले बघा एकदम व्यवस्थित रित्या. त्यांनी साल्टी काढायला लावली काकडीची.
घरी तर गाव काढली नसतील. ही बघा, ही माझी पनीर चिली बोलते, त्यांची चिकन चिली तयार आहे. आता बघ कसं टाकील तो डायरेक्ट डिश मध्ये. मक्काच बघून तोंडाला एवढा पाणी आले, काय सांगू तुम्हाला. यो बघा भाई इकडे आपली भारी आहे सुकी नशीब. आता सुक्कीच असते भाई. ए मापान पाप करू नको माझे. नशीब डिश मध्ये पाप करून टाकतील. हा ना, नाही तरी तर तिकडच येते, काय सांगायचं आता त्याला. चलो बाई, थोडा खाऊन पिऊन घेतो. अजून बरंच आयटम आहे आपल्याकडे बनवायला. येऊ बघा, अजून तुम्ही विचार करता कशाने बनवणार आणि एवढा सगळा वला लाकडा बिकडा वली झाली तरी. सरप्राईज आहे तुम्हाला पण आता काय. गाईज मका 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 आणि लोकेशन आहे का नाही, नाद खुला. काकड्या बिकड्या सगळं झालेलं आहे, सेटअप झालेला आहे आपला. आता मस्तपैकी एन्जॉय करू. नंबर डायरेक्ट रेसिपी हो भेटू तुम्हाला चिकनची. चल देशान खा, चल रेडी व्हा आता खाया प्यायला. काय मर्दे कैसन बा बनवलाय तर भारी. त्यांनी 30 रुपये घेतले ना खरे. हा कच्चा नाही आहे, खावा मार बघू कसा. शिजवल्या बिजवल्या बरोबर त्यांनी मका, असा कच्चा नाही दिलाय. नशीब का पाऊस थांबला आहे. जेव्हापासून निघलो तेव्हापासून नुसता पाऊस पडतोय काय सांगून फायदा नाही. गाईज आता मस्त वेगळे पनीर चिली व ताव मारू आपण. उचललेले मस्त मजा आ गया. गरमागरम आहे त्याच्यामुळे एकदम भारी वाटतं खायला. आग लावलेली आहे आम्ही. आग लावायचं काम मला जमते बरोबर. या बघा, आम्ही कॅम्पिंगचा स्टोव आणले म्हणून आमचं काम 25 आहे. अरे काय रे हिल्ला. बरोबर आहे. नाही पडणार. आता बरोबर सेटअप बसवतो मी, मग तो भेटतो लगेच तुम्हाला. काहीच आता फक्त तुम्हाला रेसिपी दिसेल. रेसिपी धुवून दे चाकू. काहीच थोडा कॅमेरा हिल्लाय, थांबा जरा. बस काय थांब इकडे मोबाईल पडल. हा घे, तेवढा तर लागलच. ओ माय लाल. आता मस्त आपल्याला थोडा वितलून द्यायचा आहे एक. सो देशांबाई, आता आपलं लेग पीस टाक जरा त्याच्यामध्ये. थोडा गॅस कमी करू आपण, नाही तर करपाचा काम व्हायचा. हा एक टाक. बाईचा तो पण टाक एक साईडला. सरकव जरा त्याला सुरीशी. सरकार काय ना. अरे गाईज, आम्ही चमचाच विसरलो, काय सांगू आता तुम्हाला. याचा लेग थोडा इकडं खेच पहिल्याचा. आता मस्तपैकी आपण ठेवलेला आहे जरा. आता शिजेल तोपर्यंत आपण वेट करू. तोपर्यंत आजूबाजूला कचरा झालेला आहे तो साफ करून ठेवू. आत्ताच आम्ही पलटी मारलाय. नाही बघा रंगत. याला बोलतात भाई खाना. अभि रुको, अभि शिजने का आहे. माही नुसता भाज्या मारतो, मला तर काही भेटणार नाही याच्यांचा. जरा पीस बाजूला केले ना, आपला मसाला जरा हिलवायला लावलाय कारण तो खाली चिकटते. त्याच्यामुळे जरा मिश्रण एकजीव करायला लावले. परत पुन्हा पीस येतील. पीसला रंगत बघा तुम्ही, दिसते का बाजूला. ग्रेव्ही पण एक नंबर झालेली आहे. आता ठेव परत. ओ मा गॉड गाईज, पीस बघा पीस. बस पॅकअप मारा. आपण ते पलटी मारून ठेवलेलं आहे. मस्त मसाला पण एकजीव केलेला आहे सर्व चिकटलेला तो. आणि आता जरा 5-10 मिनटं त्याला शिजवत ठेवू. मग परत काढू, परत उलटा करू त्याला आणि परत 5-10 मिनटं शिजवू. प्रॉपर कुक झाला पाहिजे पीस, मग यांना खायला मजा येईल जरा. गौरवबा इकडे प्रयोग करणार आहे आता. इथे मजा बघा फक्त माशांची. ओ पैसा, हे बघा झोंबी पडले. हो माशांची झुंबी पडली नुसती. हे बघा दुसरा पण टाकला. अहो शपथ, का मोठं मोठं मासंद्र. हे बघा डाबऱ्या. आणि आता डाबऱ्या ते बघा तिकडे आम्ही ठेवलेलं आहे. मस्त छत्री बित्रीचा टेकू दिलेला आहे. तर थोडी आम्ही मजा करतोय. तुम्हाला मासा बिसा पण दाखवलेला ना मी मस्त. तर थोडी आता सिनेमॅटिक चेक करा आता तुम्ही भाई लोक.
तर मंडळी आमचा चमचा पाहू शकता, नैसर्गिक एकदम नॅचरल. ओ पैसा गाईज पाहू शकताय झालेला आहे इकडं चिकन लेग्स रोस्टेड. एक नंबर बोलते ना, कसा शिजलाय बघा भाई. आता थोडी कोथिंबीर आली ना, गार्निशिंग एक नंबर होईल. आता तुम्हाला दाखवतो आता डायरेक्ट गार्निशिंग. आता रेडी झालेलं आहे. ते पाहू शकताय आपले चिकन लेग पीस झालेले आहेत. थांब रे, लेग पीस दिसत नाही. हा अभि थोडे सिनेमॅटिक काढतो मस्त पैकी. आपला एक आयटम झालेला आहे मस्तपैकी चिकन लेग पीस. आणि या साईडला आपला चीजी व्हाईट सॉस पास्ता आता 2 मिनिटामध्ये रेडी होईल. मग आम्ही एन्जॉय करू आमचा फूड. पाहू शकताय पास्ता झालेला आहे, व्हाईट सॉस पास्ता चीजीवाला. गौरव भाई कसा वाटते तुला आपला रेसिपी? बरी लागली का? एक नंबर. देशांबाई पण आता ताव मारणार आहे. काय वाटते देशांबाई? एवढा पाऊस बिऊस सांगून फायदा नाही. नुसता पाऊस बिऊस येते मधीनच, तरी पण आमच्या रेसिप्या झालेल्या आहेत. ते बघा काम चालू आहे. आता तमाम पण होईल थोड्याच टायमामध्ये. मी पण आता चालू करतो. मस्तपैकी माझा पास्ता रेडी झालेला आहे. आता खातो न भेटतो मस्तपैकी. सो गाईज आता मी खातो व्हाईट सॉस पास्ता. चमचा पाहू शकता एकदम युनिक. ओ भाई साहब, एक नंबर असा पास्ता झालेला आहे. आपला काय रोजचा काम आहे पास्ता बिस्ता बनवायचा. परत एकदा असा क्लोजअप दाखव याला. घास गाईज पाहू शकता. एक नंबर पीस पाहू शकता कसा एकदम झकास. हो डायरेक्ट चिकन लेग पीस. चिकन लेग पीस बोलते पब्लिक. यो पास्ता सुक्यावरच काम चाललंय माझं आज. सगळं संपलेलं आहे यांचं आता पास्त्यावाल्यानी. शेवटी बाई शाकाहारीशिवाय नाद नसते कुठल्या पण गोष्टीचा. आहे बघा चमचा, बघा बाई चमचा प्रोफेशनल. हा घे. आणि आपले 2 मित्र वाट बघतायत कधी आम्हाला भेटेल उरलेलं सुरलेलं. हे बघा अजून एक मित्र इकडे बसलाय. मित्र नाही मैत्रीण. एक मित्र आणि एक मैत्रीण. तो बघा डायरेक्ट बसल्या बसल्या त्याला भेटला खायला. ओ पैसा काम 25 कुठं गेला रे. हो बघा. चल भाई यांची पण मजा झाली. मजा आली जरा खाऊन. पाहू शकता तुम्हाला बोललो होतं त्याप्रमाणे सर्व जागा आम्ही क्लीन केलेली आहे. पिशवीमध्ये सर्व कचरा वगैरे भरलेला आहे. न पोरांनी भरपूर मेहनत केलेली आहे. ना आम्ही भरपूर मेहनत केलेली आहे बनवायला वगैरे. हे बघा याच्यात सगळं आमचं सामान आहे कुकिंगचं वगैरे. आता आम्ही निघतोय कारण वाजलेत 5. कारण आलेलोच आम्ही 3 का 4 वाजता इकडे. भरपूर टाईमपास झालेला आम्हाला. त्याच्यामुळे आम्ही आता निघतोय घरच्या दिशेने. आणि व्हिडिओ पण एंड करू जरा. गाईज पाहू शकता इकडे आम्ही आलो होतो तेव्हा पाणी कसं नीलं नीलं होतं. आणि आता बघा एकदम गडूळ झालेला आहे. कारण वरती पाऊस पडतोय डोंगराला तर तो उतरतोय खदुळवाला पाणी. मग देशान कुकिंगला कसा वाटला अनुभव तुला? मजा आली का? मजा आली. पाऊस पडत होते ना, पावसाचा पण. आम्ही पावसामध्ये भर पावसात कुकिंग केले त्याच्यामुळे थोडा जरा हे झालं आहे. घरची पण नुसतं फोन येतात म्हणून आता मी निघतो. सो मंडळी हा व्हिडिओ इकडेच थांबूया. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. ही तर सुरुवात आहे अशी रिव्हरच्या बाजूला कुकिंग करायची, जंगलमध्ये कुकिंग करायची. आता ही सुरुवात झालेली आहे. आता भारी भारी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. हे आमचे कुक देशान आणि गौरव आणि मी स्वतः निकेश पाडी. आता भारी भारी रेसिपी. आज जरा पावसाने सगळी वाट लावली. सकाळपासून पाऊस नव्हता ना. आता निघायच्या टायमावर पाऊस आला ना. आता बघा सगळं मोकळं झालेलं आहे. ऊन पण आलेलं आहे. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.